वंशज, मात्र ज्यांना तिप्पट उंच समर्थ असे लोक मानले जातात, पण तरी प्रभू त्यांना तुझ्या पुढे चित्त करील, कारण तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर आहे, जो तुझ्या पुढे चालेल आणि तो तुझ्या शत्रूंना तुझ्या पुढे चित्त करील आणि तुला विजयी बनवेल. तू तुझ्या शत्रूंचा नायनाट करशील आणि परमेश्वर तुला विजय देईल. बायबल काय सांगते? परमेश्वर पिता म्हणतो, मी तुझ्या पुढे असणार, मी तुझ्या पुढे चालणार. मग तुझ्या जीवनात येणारी संकटे, तुझे शत्रू किंवा कोणत्याही समस्या, त्या सर्वांना मी नष्ट करणार, त्या सर्वांना मी तुडविणार. मी तुला पुढे नेणार, मी तुला विजयी आणि यशस्वी बनवणार, कारण तुझ्या पुढे चालणारा मी तुझा देव परमेश्वर आहे. हालेलुया. आपण बायबलमध्ये पाहू की परमेश्वर आपला पुढारी आहे, जो आपल्या पुढे चालतो. का? कारण आपल्या प्रत्येकांना पुढे नेण्यासाठी. आपण मागे राहावे, थांबावे, जागच्या जागेत राहावे अशी परमेश्वराची योजना नाही. आपण पुढे जावे, आपण यशस्वी बनावे, आपण यश प्राप्त करावे, म्हणून आपल्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. परमेश्वराच्या पुढे कोणच गेला नाही, ना कधी कोणी जाऊ शकत. आपल्या पुढे परमेश्वर, परमेश्वराच्या मागे आपण, म्हणजे सर्वांच्या पुढे आपण असणार, कारण आपल्या पुढे परमेश्वर आहे. आपण बायबलद्वारे पाहू की जे प्रभूमध्ये जीवन जगतात, प्रभूचे नियम पाळतात,
योशुआ इस्रायल लोकांना जे देश परमेश्वर देणार होता त्या देशात घेऊन गेला. कन्नान, हिती, परजी, इबुशी अशा सर्व देशात 7 देशात तो घेऊन गेला आणि ते देश त्याने इस्रायल लोकांना वतन करून दिले. जोपर्यंत इस्रायल लोकांना हे देश वतन मिळत नाही किंवा जोपर्यंत हरेक गोष्टीवर विजय प्राप्त करत नाही तोपर्यंत परमेश्वर पिता योशुआच्या पुढे चालत होता आणि योशुआ इस्रायल लोकांच्या पुढे चालत होता. देवपिता योशुआच्या पुढे असल्यामुळे योशुआ हरेक गोष्टीत विजयी होत होता. त्याने अनेक राजांवर, देशांवर, प्रांतांवर चढाई केली आणि योशुआच विजयी झाला. प्रत्येक गोष्टीत योशुआला विजय प्राप्त होत गेला, त्याला यश मिळत गेले आणि त्याने शत्रूंचा नायनाट केला आणि इस्रायल लोकांना त्यांचे देश वतन करून दिले. अशा प्रकारे योशुआ विजयी झाला. त्याने विजय प्राप्त केला कारण देव त्याच्या पुढे होता. योशुआला देवाने सर्वांच्या पुढे ठेवलं आणि योशुआच्या पुढे देव पिता राहिला. त्यामुळे योशुआ प्रत्येक गोष्टीत विजयी झाला. देवाने त्याला पुढेच नेलं, ना त्याला मागे ठेवलं ना
आता पोचत कशा नाही हा विचार त्यांच्या डोक्यात येत होता. ते बडबड करत आहे की आता पोचत कशा नाही. सर्दी शेवटी सकाळ झाली तेव्हा नशाही उतरली आणि पाहता तर काय आहोत तिकडेच आहोत, आपण पुढे गेलेच नाही. कारण होडी त्या एका झाडाला बांधून ठेवली होती एका दोराने, त्यामुळे आहोत तिकडेच आहोत, पुढे तर गेलेच नाही. आज मानवी जीवन असंच आहे. आज मनुष्य पापाच्या नशेत, मोहाच्या नशेत, वाईटाच्या नशेत, निंदेच्या नशेत पडलेले आहे. त्यामुळे तो प्रयत्न करतो पुढे जाण्यासाठी, पण पुढे जातच नाही. आहे तिकडेच आहे पण पुढे जाऊ शकत नाही, कारण तो पापाच्या नशेत इतका गुंग झालेला आहे की त्याला कळतच नाही, त्याला समजतच नाही की तो काय करत आहे. जोपर्यंत मनुष्य अंधकारात आहे, पापात आहे, या जगाच्या मोह मायामध्ये जीवन जगत आहे, तोपर्यंत तो पुढे जाऊ शकत नाही. कारण पुढारी परमेश्वर त्याच्या जोडीला मिळत नाही. देवच जर जोडीला नसेल तर तो काय मनुष्य पुढे जाणार. पुढे कोणता मनुष्य जाणार ज्याच्या पुढे परमेश्वर आहे, तो मनुष्य पुढे जाणार. जो देवाचे नियम पाळतो, जो देवाच्या आज्ञा पाळतो, तो मनुष्य पुढे जाणार. त्याला यश प्राप्त होणार, परमेश्वर त्याला मात्र अनुग्रह देणार, परमेश्वर त्याचा उद्धार करणार. आपल्याला पुढे नेणारा परमेश्वर आहे, कारण परमेश्वर आपला पुढारी आहे. तो पुढेच नेणार, यशस्वी आपल्याला बनत राहणार. म्हणजे ज्या कामात हात घालणार, ज्या व्यवसायात हात घालणार, सर्वांमध्ये यश मिळेल. आपल्या कुटुंबात शांती, प्रेम असणार, आपली प्रगती होत जाणार, उन्नती आपण प्राप्त करत जाणार, कारण परमेश्वर आपला पुढारी आहे. तो आपल्याला बल, हिंमत, ताकद देणार, यश आणि सामर्थ्य तो आपल्याला प्राप्त करून देणार, कारण परमेश्वर आपला पुढारी आहे. आपल्या पुढे चालणारा परमेश्वर आहे. बायबल पुढे काय सांगते पहा, 2 इतिहासमध्ये 13 अध्यायमध्ये त्या ठिकाणी यहूदाचा राजा अबिया आणि इस्रायलचा राजा यराबाम राजा या यहुदी लोकांवर चढाई करून येणार होता. अबिया राजाने म्हटलं पहा, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आमच्याशी लढाई करू नकोस, कारण देव आमच्या बरोबर आहे, देव आमच्या पुढे आहे. काय म्हणत आहे इस्रायल लोक, यहुदी लोक. वचन काय सांगते पहा 12 वचनात, 2 इतिहास 13 ते 12. पहा, आमच्या बरोबर, आमच्या पुढे देव आहे. तुमच्या विरुद्ध लोक इशारा देण्यासाठी त्याचे याजक करणे हाती घेऊन असतात. इस्रायल लोक, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याजशी लढू नका, तुम्हास यश यावायचे नाही. 13 वचनात, तरी पण यरोबामने ऐकले नाही. तो डब्बा धरून वळसा घेऊन मात्र या यहुदी लोकांशी लढण्यासाठी आला. कारण यरोबामचे लोक 8 लाख होते डबल, आणि यहुदी लोक 4 लाख लोक होते. यहुदी लोक 4 लाख आणि यहुदी लोक देवाचे नियम पाळत होते. भले ते लोक कमी होते, पण ते देवाचे नियम पाळत होते, परमेश्वराच्या आज्ञा पाळत होते, आणि म्हणून परमेश्वर पिता त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या पुढे होता. यहुदी लोकांनी इस्रायल लोकांना म्हटलं आमच्याशी लढाई करू नका, पण इस्रायल लोक काही केले ऐकायला तयार नाही. यरोबाम राजा काही केले ऐकण्यासाठी तयार नाही. उलट तो लढाईसाठी आला आणि त्याने यहुदी लोकांना मागून फोडून दोन्ही बाजूने घेरलं. यहुदी लोकांनी पाहिलं आपण मच्छामध्ये सापडलेले आहेत, ना लढाई करू शकत ना पलायन करू शकत. अशा वेळी यहुदी लोकांनी काय केलं, पुन्हा परमेश्वराचा धावा केला. त्याने परमेश्वर पित्याची प्रार्थना केली, करणे फुंकले त्याने. 10 ते 9 वचनात बायबल सांगते, जेव्हा शत्रू सेना तुम्हाला घेरतील तेव्हा मात्र तुम्ही मोठ्याने करणे फुंका, म्हणजे मी त्याचा आवाज ऐकून तुम्हाला तुमच्या शत्रूपासून सोडवीन. इस्रायल लोकांनी तेच केले. त्याने कर्णांचा आवाज काढला, करणे मोठ्याने
नाश पावणार, पण प्रभूचे लोक पुढे जाणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते आपल्याला परमेश्वरामध्ये वाढायचंय, प्रभूच्या नियमात चालायचंय, कारण आपल्या पुढे परमेश्वर आहे. तो आपल्याला विजय देणार, तो आपल्याला यशस्वी बनवणार. पहा बायबल काय सांगते, मिखा या पुस्तकामध्ये 2:13 फोडतोड करणारा त्यांच्या पुढे चालत आहे, ते फोडून वेशीतून पार निघून गेले. त्यांचा राजा त्यांच्या पुढे चालत आहे व परमेश्वर त्यांचा अग्रभागी आहे. काय सांगते, देव आपल्या पुढे चालत आहे, परमेश्वर आपल्या पुढे चालत आहे. सर्व वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी, नाहीशा करण्यासाठी, मार्ग रस्ते मोकळे करण्यासाठी, आपल्याला अनुग्रह देण्यासाठी, आपल्याला विजय देण्यासाठी परमेश्वर आपल्या पुढे चालत आहे. तो आपल्या पुढे आहे, तो आपला पुढारी आहे. आपल्याला सहाय्य करण्यासाठी, आपली बंधने सोडण्यासाठी आपल्या पुढे चालतो. बघा, एक मेंढपाळ जो असतो, गुरेट चारणारा, मेंढरी चारणारा, शेळ्या चारणारा, तो काय करतो, आपल्या गुरढोरांना, आपल्या शेळ्या मेंढरांना, आपले गाई शेळ्या जे त्याला पुढे ठेवतो आणि तो मागे चालतो. तो नेहमी त्याला पुढे ठेवतो आणि तो मागे चालतो. हो, जो मेंढपाळ आहे, गुराखी आहे, तो मागे चालतो आणि गुरढोर शेळ्या मेंढरांना पुढे ठेवतो. पण प्रभूच्या बाबतीत तसं मिळत नाही. योहान 10 प्रभू काय करतो, 4 वचनात प्रभू म्हणतो, मी माझ्या मेंढरांना बाहेर काढतो आणि मी त्यांच्या पुढे चालतो. त्यांना रस्ता दाखवायला, त्यांना मार्ग दाखवायला मी त्यांच्या पुढे चालतो आणि मेंढरे माझ्या मागे चालतात. प्रभू आपल्या पुढे चालतो. प्रभू म्हणतो, तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी मी तुमच्या पुढे चालणार, माझी मेंढरी माझ्या मागे, मी त्यांच्या पुढे. म्हणजे पुढे येणारे अडथळे, पुढे येणारी संकटे माझ्या मेंढरांना स्पर्शही करू शकणार नाही. माझी मेंढरी सुरक्षित चालावी, कोणत्याही मात्र खड्ड्यामध्ये, चिखलामध्ये, अडीअडचणीमध्ये कशातही सापडू नये किंवा मार्ग चुकू नये, मार्ग भोगू नये, पडू नये. म्हणून मी पुढे, मी जसा चालणार, माझी मेंढरी माझ्या मागे तशीच चालणार. सर्व मेंढपाळ मेंढरांच्या मागे असतात, पण हा एकच असा मेंढपाळ आहे जो मेंढरांच्या पुढे चालतो. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू आपल्या पुढे अशासाठी चालतो की आपण सुरक्षित चालावे, आपल्याला कोणती इजा पोचू नये म्हणून. म्हणून प्रभू आपल्या पुढे, म्हणजे येणारे अडथळे, संकटे नष्ट करण्यात यावे आणि आपल्याला कोणती इजा पोचू नये. आपला पुढारी परमेश्वर आहे, तो आपला पुढाकारी आहे, जो आपल्याला सुरक्षितपणे चालवणार आणि पुढेच नेणार. मागे ठेवणार नाही तो आपल्याला, तर आपल्याला पुढे नेणार, यशस्वी मात्र बनवणार, यश प्राप्त करून देणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. आपल्या जीवनात आपल्याला परमेश्वर सर्व काही मात्र देणार. म्हणून पूर्ण परमेश्वराच्या वचनामध्ये, प्रभूच्या नियमामध्ये आणि प्रभूच्या आज्ञेमध्ये आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो आपण प्रभूच्या मार्गात चालणार, प्रभूच्या वचनात चालणार, प्रभू आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार, प्रभू आपली सर्व बंधने तोडणार, आपल्या सर्व समस्येतून परमेश्वर आपल्याला मुक्त करणार. कारण आपला पुढारी परमेश्वर आहे, जो आपल्याला अनुग्रह देतो, जो आपल्या बरोबर उपस्थित राहतो. निर्गम 13:21-22 इस्रायल लोकांना प्रकाश देण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी परमेश्वर पिता अग्निस्तंभ आणि मेघस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. रात्री अग्निस्तंभातून आणि दिवसा मेघस्तंभातून. हा मेघस्तंभ त्यांच्यापासून कधी हटत नसे. रात्रंदिवस परमेश्वर पिता स्वतः इस्रायल लोकांच्या पुढे चालत होता आणि त्यांना पुढे नेत होता. आपला पुढारी परमेश्वर आहे, उजड प्रकाश देण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी, आपल्या जीवनातले अडथळे दूर करून आपल्याला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी परमेश्वर आपल्या पुढे, जो आपली सर्व बंधने तोडणार, सर्व अडथळे दूर करणार, सर्व निराशा आपल्या जीवनातल्या दूर करणार. कारण परमेश्वर आपला पुढारी आहे, जो आपल्याला विजय प्राप्त करून देणार, हर एक गोष्टीत आपल्याला यश देणार, आपली बंधने तोडणार, आपल्या समस्येतून परमेश्वर आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार. कारण परमेश्वर आपला पुढारी आहे आणि तो आपल्याला पुढे नेणारा परमेश्वर आहे, अनुग्रह देणारा परमेश्वर
परमेश्वर आहे. आपले हेतू, आपली इच्छा आणि आपल्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तोच महान परमेश्वर आहे जो आपल्या पुढे राहतो आणि आपल्याला पुढे नेतो. परंतु देवाविरुद्ध चालणारे लोक कधी पुढे जाणार नाही, उलट मागे जातील आणि पडतील, आपटतील. पहा वचन काय सांगते, योहान 18:1-8. जेव्हा सैनिकांची तुकडी आणि कामदार त्यांच्या जोडीला यहूदा प्रभू येशूला धरून देण्यासाठी तिथे आला. ती जागा प्रभूच्या शिष्यांना ठाऊक होती. ज्या प्रभू मात्र तिकडे प्रार्थना करत होते गेतसेमे बागेत, त्या ठिकाणी ही जागा शिष्यांना अर्थात यहूदालाही माहिती होती. म्हणून यहूदा सैनिकांची तुकडी घेऊन आणि कामदार घेऊन, म्हणजे शास्त्री परुषांनी मुख्य याजक यांच्या लोकांना घेऊन तो तिथे आला. आणि मात्र येशूला पकडण्यासाठी तो यहूदा तिथे आला. तेव्हा मात्र हे सर्व म्हणत आहेत, कामदार आणि सैनिक, की मात्र जेव्हा ते प्रभूला पकडण्यासाठी आले, प्रभूला शोधत होते, तेव्हा प्रभू येशूने म्हटलं, तुम्ही कोणाला शोधिता? तेव्हा त्याने म्हटलं, नाझरेतकर येशूला. तेव्हा प्रभू येशूने म्हटलं, मीच तो आहे. तेव्हा बायबल सांगते ते मागे हटले आणि खाली पडले. हालेलुया. कशाला आले होते ते? प्रभू येशूला पकडण्यासाठी. जेव्हा प्रभूने म्हटलं, मीच तो आहे नाझरेतकर येशू, तेव्हा सैनिकांची तुकडी, कामदार, त्याच्यात यहूदा पण होता, तो पण खाली पडला. हे मागे हटले आणि खाली पडले. येशूने म्हटलं, मीच तो आहे. येशू पुढे येऊ शकले नाही, मागे गेले आणि खाली आपटले. देवाविरोध जाणारे मागे जाणार आणि खाली आपटणार. पुन्हा प्रभूने म्हटलं, तुम्ही मला शोधत असतील तर त्यांना जाऊ द्या. प्रभूने स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले. ते प्रभूला पकडू शकले नाही. आणि जर प्रभूला पकडण्याचा त्याने प्रयत्न केला असता तर कधीच पकडू शकले नसते. कारण प्रभूने फक्त एवढंच म्हटलं, मीच तो आहे. ताबडतोब खाली पडले, मागे हटले आणि खाली आपटले. तर ते काय प्रभूला पकडू शकले असते?
वारा वाहिला आणि तांबड्या समुद्राचं पाणी भिंतीप्रमाणे उभं केलं. देवपित्याने पाणी भिंतीसारखे उभे केले आणि मधून रस्ता तयार केला, कोरडी भूमी बनवली. आणि इस्रायल लोकांना म्हटलं, चला पुढे निघा. आणि इस्रायल लोक 6 लाख लोकांपेक्षा अधिक लोक, गुरुडोरे, षड्रिमेंढे, त्यांचं जे काय होतं हे सर्व तांबड्या समुद्रातून म्हणजे त्या कोरड्या भूमीवरून रस्त्यातून निघाले. आणि मात्र तांबडा समुद्र पार केल्यानंतर, पुढे गेल्यानंतर देवाचा दूत तिथून निघाला. तेव्हा मिस्री लोकांनी तोच प्रयत्न केला तिकडे पुढे जाण्याचा. बघा, मिस्री लोकांनी तोच प्रयत्न केला, मिस्री सैन्याने तोच प्रयत्न केला पुढे जाण्याचा, इस्रायल लोकांचा पाठलाग करण्याचा. जेव्हा इस्रायल लोक तांबड्या समुद्रातून बाहेर उतरले तेव्हा मिस्री लोक त्यांच्या मागे गेले, म्हणजे त्यांनी पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देवपित्याने मोशेला म्हटले, आपल्या हातात असलेली काठी समुद्रावर उगार. मोशेने आपला हात, आपली काठी समुद्रावर उगारल्याबरोबर समुद्राचे पाणी एक झाले आणि मिस्री सेना समुद्रात गडप झाली. त्याने पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण नाही जाऊ शकले ते पुढे, ते समुद्रात गडप झाले. पण इस्रायल लोकांना देवाने म्हटलं, तुम्ही चला पुढे. इस्रायल लोक पुढेच गेले आणि वाचले. मिस्री लोक नाही जाऊ शकले, तांबड्या समुद्रातच गडप झाले. देवाचे लोक पुढे गेले, देवाचे वैरी समुद्रात गडप झाले, नाही जाऊ शकले पुढे. पुढे तो सोडू द्या, स्वतःचे प्राण पण वाचू शकले नाही, मृत्यू पावले, बुडून मेले ते समुद्रामध्ये. हालेलुया, हालेलुया. देवाने आपल्या लोकांना पुढे नेलं, देवाने आपल्या लोकांना विजयी बनवलं. पण मिस्री सेना तांबड्या समुद्रात गडप झाली, नाश पावली. देव नेहमी आपल्या लोकांना पुढे नेणार, पण शत्रूंना नाही. त्याने किती प्रयत्न करू दे, ते पुढे जाणार नाही, ना यश प्राप्त करणार, कारण त्यांच्या पुढे परमेश्वर मिळत नाही. परमेश्वर आपल्या लोकांच्या पुढे आहे, त्यांना साथ देण्यासाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी देव त्यांच्या पुढे आहे. म्हणून मिस्री लोकांचा नाश झाला, इस्रायल लोक पुढे गेले, यशस्वी झाले. आपला पुढारी परमेश्वर आहे, जो आपल्याला साथ देतो, आपल्याला मदत करतो, आपली बंधने तोडतो, आपल्या समस्यातून, आपल्या संकटातून आणि आपल्या निराशातून आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करतो. तो प्रभू येशू आहे, जो आपला पुढारी आहे. म्हणून बायबल काय सांगते, यशा 52:12 परमेश्वर तुझा पुढारी आणि तुझा पाठीराखा आहे. आपला पुढारी पण आहे आणि आपला पाठीराखा पण तोच आहे. पुढे पण चालतो, आपल्या मागे पण उभा राहतो आपल्याला आणि पुढे करून. तो आपल्या
येशू आपल्या जीवनात नसेल तर, प्रभू येशू आपल्या बरोबर नसेल तर आपण पुढे जाणार नाही. म्हणून प्रभू येशूची आवश्यकता आहे. आणि प्रभू आपल्या जीवनात आपल्या बरोबर कधी आणि कसे राहणार? प्रार्थनेच्या द्वारे. आपण प्रार्थनेत आहोत, प्रार्थनेत टिकून राहणार, देवाच्या वचनात चालणार, देवाची सेवा करणार, देवाचे नियम पाळणार, तर मात्र प्रभू आपल्या बरोबर आणि आपल्या पुढे राहणार. नाहीतर आपण सांगतो आम्ही प्रार्थना सोडली, केंद्र सोडली, येशूला थोडं सोडले. पण दिव्यात तेल असेल तरच दिवा पेटेल, तेल नसेल तर दिवा पेटणार कसा? प्रार्थना असेल तर येशू असेल तर ज्योत तेवत राहील, प्रार्थना नसेल तर ज्योत विझेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशूची आपल्याला गरज आहे, त्यासाठी प्रार्थना महत्वाची. हालेलुया. प्रभूला आपण धरून राहिले पाहिजे. प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या नियमामध्ये चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपली बंधने तोडणार, आपल्या समस्यातून, आपल्या निराशातून मात्र प्रभू आपल्याला मुक्त करणार, तर आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. पुढे वचन सांगते 58 अध्याय 7 ते 8 वचनापर्यंत. तिकडे वचन काय सांगते? जर तू गरिबांना दानधर्म करशील, तू अन्न तू गरिबांना देशील. आणि वचन काय सांगते? तू भुकेला अन्न देशील, लाचारात निराश्रित असलेल्या लोकांना आपल्या घरी नेशील, त्यांना मात्र तू सहाय्य आणि मदत करशील. तर वचन सांगते तुझा प्रकार प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर बरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल, परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. बायबल काय सांगते? वचन सांगते की मात्र जर तू गरिबांना दानधर्म करशील, निराश्रित असलेले, अनाथ असलेले लोकांना तू मदत करशील, त्यांना अन्न वस्त्र तू पुरवशील. जर त्या 58 अध्यायामध्ये पाहिलं तर वचन सांगते दुसऱ्यांवर दोष लावा आणण्याची सोडून देशील आणि वाईट गोष्टी तू नष्ट करशील, तर वचन परमेश्वर पिता म्हणतो की तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल, तुझी धार्मिकता, तुझी सत्कृत्य, चांगली कर्म तुझ्या पुढे चालतील. याचा अर्थ तू यशस्वी मार्गावर असणार, तू सर्वांच्या पुढे असणार, कारण तुझी धार्मिकता तुझ्या पुढे, त्यामुळे तू पुढे असणार, देवाचे गौरव तुझे पाठीराखा असणार, तुला मान आणि सन्मान मिळणार. तू कधी पुढे जाशील? जेव्हा तू चांगली कृत्य करशील. त्या 58 अध्यायामध्ये पहा, नुसतं उपवास नाही, धार्मिक जीवन जग, गरिबांना मदत कर, निंदा करायचे सोडून दे, तिरस्कार करण्याचे एकमेकांना सोडून दे, चांगली कृत्य तू कर. म्हणजे परमेश्वर पिता म्हणतो तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल, अर्थात तू सर्वांच्या पुढे असशील, परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखा असेल आणि परमेश्वर तुला सांभाळेल. हालेलुया. देव आपल्याला सांभाळणार, देव आपली काळजी घेणार, येणाऱ्या सर्व संकटापासून परमेश्वर आपल्याला वाचवणार, कारण आपला परमेश्वर महान परमेश्वर आहे, जो अद्भुत परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे, आपल्या गरजा, आपली इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण पूर्ण प्रभूच्या मार्गात, वचनात आणि नियमात चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभू आपला पाठिंबा, आपला पाठीराखा आहे, आपल्या बरोबर आहे. पण जे देवाला सोडून जातात ते नष्ट होतील, ते कधी पुढे जाणार नाही. स्तोत्रसंहिता 129 अध्याय 5 ते 7 वचनापर्यंत बायबल त्या ठिकाणी काय सांगते पहा. वचन सांगते जे कोणी सियोनशी वैर करीतात ते फजित होत आणि मागे फिरोत. धाब्यावरचे गवत जसे वाढण्यापूर्वी सुकून जाते तसे ते होत. कापणाऱ्याच्या मुठीत ते एक
होतील. हालेलुया. आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञा पाळणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार. पण देवाविरुद्ध जाणारे मागे फिरतील, मागे हटतील, खाली पडतील, नाश पावतील. पण देवाचे लोक पुढे जातील आणि यश प्राप्त करतील, कारण त्यांच्या पुढे चालणारा त्यांचा देव परमेश्वर आहे. म्हणून लूक 13:31-33 ज्या परुष येऊन प्रभूला म्हणतात, हेरोद तुम्हाला जीवी मारावेस पाहतो. प्रभूने म्हटलं, जा त्या कुकड्याला जाऊन सांगा, मला आज उद्या किंवा परवा पुढे गेले पाहिजे, मला हे कार्य करायचंय. जा त्याला सांग, आज उद्या परवा मला पुढे गेलेच पाहिजे, मी जाणारच पुढे, मी कार्य करणार, थांबवणार नाही. मग माझ्या विरुद्ध किती कट कारस्थाने घेऊन रचोत, पण मी पुढे जाणार. परमेश्वरामध्ये आपण जीवन जगत आहोत, लोकांनी किती आपल्या विरुद्ध कट कारस्थाने रचोत, आपण पुढे जाणार म्हणजे जाणारच. कोणी थांबू शकत नाही आपल्याला, कोणी अडवू शकत नाही आपल्याला, कारण आपल्या पुढे प्रभू येशू आहे. तो आपल्याला पुढे नेणार म्हणजे नेणारच.